मी बनवते पत्ता गोबी बटाट्याची भाजी। 2 बटाटे, 1 छोटा गोबी घेतले आणि याच्यात 1 चमचा तेल टाकलं, 1 छोटा कांदा, कढीपत्ता, थोडंसं हिंग आणि राई टाकली फोडणीला। तर आपला थोडासा कांदा असं झाला ना, तर हे मी वाटण टाकते। शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरच्या याच्यात टाकते। हे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, 4-5 कळी लसूण घेतलेला आणि थोडेसे आपले शेंगदाणे, जास्त नाही आहे। थोडंसं होऊन द्यायचं, बाकी काही नाही टाकायचं, लाईट एकदम। कधी कधी आपण रोजची भाजी खाऊन बोर होतोय ना, कशी पत्ताकोबीची करायची। असं थोडंसं भाजलं की, जास्त बी नाही करायचं, थोडंसं आपलं कच्चं पण निघून गेलं की थोडी हळदी टाकायची। हळदी टाकली, थोडंसं धनिया पावडर, हे बघा 1 चमचा धनिया पावडर टाकला, थोडीशी लाल मिरची आणि थोडासा गोडा मसाला टाकायचा, 1 चमचा गोडा मसाला। हे आपण कापलेली भाजी, नक्कीच आवडेल बघा, मला पण बनवून बघा, है ना। आता आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक 10 या 15 मिनटं होऊन द्यायचं। ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये, पाणी सुटतं त्याला। हे बघा मिक्स केले मीठ टाकून, याला चुलीवर 10-15 मिनटं होऊ द्या। 15 मिनटं होऊन द्या। बघा झाली भाजी आपली, अशी झाली की बंद करा, वरून कोथिंबीर टाका। बटाटे बघा शिजले बघा, कोथिंबीर टाकायची वरून। झाली आपली भाजी, करून बघा।